नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. किती लोकांना वाटतं की आपण दुःखी आहोत, आपण नेहमी उदास राहतो, आपण निराश राहतो, पण आपण आनंदी का राहत नाही? तर आपण आनंदी कसं राहावं आणि त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात हे आज आपण बघणार आहोत. तर आनंदी राहण्याचे मी काही मंत्र तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कायम आनंदी राहा आणि कायम हसत राहा. हसरा चेहरा कुणाला आवडत नाही, हो ना? तर जाऊया आपल्या त्या टिप्सकडे. पहिली टिप्स की छोटे छोटे गोल्स डिसाईड करा. बरेचदा आपण काय होतो, खूप मोठं गोल डिसाईड करतो आणि ते अचीव झालं नाही तर मग आपल्याला दुःख होतं, निराश होतो. त्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे गोल डिसाईड करा आणि ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंदी वाटेल. आता गोल्स म्हणजे काय? उदाहरणार्थ, सकाळी आपण उठतो, तर उठल्यावर बऱ्याच लोकांना अशी सवय असते की उठायचं आणि आपलं ब्रश करायला जायचं. पण नाही, उठल्यावर आपला जो बेड आहे तो व्यवस्थित नीट आवरून ठेवा. आपलं अंथरूण पांघरूण नीट करा. त्यानंतर 10 मिनिटं तरी वॉक करा. वॉक करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण वॉक करतो, आपल्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते, आपल्याला शुद्ध हवा मिळते. आणि वॉक करायला बाहेर जा. घरातल्या घरात वॉक करणं. बरेच जण तर आम्ही वॉक करतो. कुठे करताय? नाही, मी घरातच एअर झाल्या माझ्या. नाही, वॉक करायला निसर्गाच्या सानिध्यात जा. निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे काय, तुम्हाला फॉरेस्टमध्ये जा किंवा गार्डनमध्ये जा असं नाही. आपले जे रोड असतात, फुटपाथ असतात, त्याच्यावर चालले तरी चालेल, परंतु बाहेर पडून वॉक करा. देन एखादं काम पूर्ण करा. जसं की काही जण काहीच करत नाही, तर थोडंसं छोटी छोटी जी कामं असतात, भाजी चिरणे, जर महिलांचंच आपण घेतलं तर भाजी चिरणे, पुरुषांचं घातलं तर स्वतःची कपडे जे आहेत ते आपले व्यवस्थित घड्या करून ठेवणे. ही जी छोटी छोटी कामं आहेत ती करा. म्हणजे ॲटोमॅटिकली जो काही आपल्याला आनंदी ठेवणारा जो काही हार्मोन आहे, डोपामाइन त्याला आपण म्हणतो, तो डोपामाइन सिक्रेट होतो. आणि ज्यावेळी डोपामाइन सिक्रेट होतो त्यावेळेस आपण आनंदी असतो. तर डोपामाइन सिक्रेट व्हायसाठी आपल्याला हे करावं लागेल. सेकंड, रोज सकाळी उठा आणि रोज उन्हात फिरायला जावा. उन्हात फिरायला जा का म्हणते मी? कारण सूर्याची किरणं, सूर्याचा प्रकाश कमीत कमी 10-15 मिनिट आपण घ्यायलाच हवं. सूर्यकिरणाला खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्या सकाळच्या सूर्यकिरणाला अतिशय महत्त्व आहे. आणि हे आत्ताच नाही, तर प्राचीन काळापासून हे महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी वगैरे या गोष्टी तर मिळतातच, परंतु त्याचसोबत सूर्यकिरणामध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन ह्या दोन हार्मोनचं सुद्धा सिक्रेशन खूप छान प्रमाणात होते. त्यामुळे सकाळी सूर्यप्रकाशात 15 ते 20 मिनिट, 10-15 मिनिट असं नक्की जा. त्यामुळे तुमचं डोपामाइन सिक्रेट होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही बघा, जेव्हा काळोख असतो, वातावरण ढगाळ असतं, तुम्हाला आनंदी वाटतं का? थोडंसं खिन्न खिन्न उदास वाटतं. पण तेच जर पाऊस थांबून सूर्याची किरणं येतात तेव्हा किती ताजंतवानं वाटतं, खूप छान वाटतं. नंबर 3, प्रोटीनयुक्त पदार्थ खा. डॉक्टर्स म्हणतात प्रोटीनयुक्त खा, प्रोटीनयुक्त खा. सगळेच म्हणतात प्रोटीनयुक्त खा. प्रोटीनयुक्त खा म्हणजे प्रोटीन खाऊ नका. जे काही पावडर्स आहेत, सप्लिमेंट्स आपण सिंपल शब्दात म्हणू, जे काही सप्लिमेंट्स आहे, प्रोटीन सप्लिमेंट्सच्या टॅबलेट्स घेऊ नका, पावडर्स घेऊ नका, तर प्रोटीनयुक्त पदार्थ खा. मग प्रोटीनयुक्त पदार्थ कुठले आहे? अंडी आहे, केळी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहे, बदाम आहे, शेंगदाणे आहे, मुगाची डाळ आहे, दही आहे, दूध आहे, पनीर आहे, यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खा. त्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल, तुम्ही थकणार नाही आणि तुमचं माइंडसुद्धा फ्रेश राहील. आणि माइंड फ्रेश असेल तर डोपामाइन छान पद्धतीने सिक्रेट होऊन तुम्ही आनंदी राहाल.
कळलं. त्यानंतर चौथं जे आहेत की फिजिकल ॲक्टिव्हिटीज. आता बरेच झालं आहे काय ना की जुन्या काळच्या बाया खूप काम, पण नेहमी अरे आत्ताच्या बायांना काय काम आहे, जुन्या काळच्या बाया खूप काम करत होत्या आणि हे बरोबर आहे. जुन्या काळच्या बाया काळी सगळे म्हणजे मिक्सर नव्हते, वॉशिंग मशीन नव्हत्या, डिशवॉशर्स नव्हते, क्लिनिंग मशीन नव्हतं. यामुळे सगळी कामं ही महिला करत होत्या आणि ॲटोमॅटिकली त्यांना एक्सरसाइज होत होती. पण आता सगळं आपलं जे किचन आहे ते मॉड्युलर किचन झालं आहे, त्यामुळे एक्सरसाइज आपली पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे आपल्याला वेगळी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आपल्याला एक्सरसाइजसाठी वेळ देणं गरजेचं झालेलं आहे. अशा पद्धतीने तर मग आपल्याला एक्सरसाइज करायची म्हणजे काय, एक्सरसाइज करायची म्हणजे खूप काही करायचं असं नाही आहे. तुम्ही वॉक करायला जा, जोरात चाला, स्लोली चाला, स्ट्रेचिंग करा, प्राणायाम करा, किंवा छोटे छोटे आपण बघा, जेव्हा आपण अगदी स्कूलमध्ये होतो, 1st स्टँडर्ड टू 7th स्टँडर्डपर्यंत साधारणतः आपल्याला पी टीचा पिरियड असते. तुम्ही ती पी टी जरी आज जरी केली ना तर तुम्हाला खूप छान प्रकारचा रिझल्ट होईल आणि त्यामुळे डोपामाइन सिक्रेट होईल. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की जर तुम्ही एक्सरसाइज केली तर तुमचा डोपामाइन सिक्रेट होतो. त्यामुळे बरेचदा असं म्हटलं जातं की सकाळी उठून एक्सरसाइज करा. का सकाळी उठून एक्सरसाइज करा, तर सकाळी उठून एक्सरसाइज केलं तर सकाळी सकाळी आपला डोपामाइन सिक्रेट होतो आणि आपलं आपण म्हणतो ना की सकाळ छान गेली की दिवस छान जाईल, सकाळ खराब झाली की दिवस सगळा खराब जातो. त्यामुळे सकाळी सकाळी छान एक्सरसाइज करा, डोपामाइन सिक्रेट होईल आणि तुमचा दिवस खूप सुंदर जाईल, एनर्जेटिक जाईल. त्यानंतर आपण बघूया म्युझिक. तुम्हाला माहिती आहे म्युझिक काय आहे? म्युझिक एक जादू आहे. आपण जेव्हा म्युझिक ऐकतो तेव्हा खूप छान वाटतं, मन शांत वाटते. पण आता म्युझिक ऐकायचं म्हणजे काहीही ऐकायचं का? नाही, धवड 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 तर तुमचं डोकं दुखायला लागेल. छान म्युझिक, आवडीचं म्युझिक ऐका, पण ते आपल्या ब्रेनला, आपल्या माइंडला सुद्धा सूट व्हायला हवं. नाही तर खूप धडधड 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 आणि तुझं डोकं दुखतं आहे, तसं नाही. तर साधारणतः शांत संगीत ऐका किंवा तुम्हाला आवडणारे फिल्मी गाणेसुद्धा तुम्ही ऐकू शकता. त्यामुळे तुझं डोपामाइन सिक्रेट होईल, तुम्हाला शांत वाटेल आणि तुम्ही आनंदी राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. मदत नाही, तुम्ही नक्कीच आनंदी राहा. बघा, आपण कधी कधी दुःखी असतो आणि मग एखादं छानसं गाणं आपण ऐकलं की आपल्याला फ्रेश वाटतं. मी तर म्हणेल की तुम्ही नुसतं ऐकू नका, तर ते गुणगुणा, तुम्ही म्हणा. कारण ऐकण्यापेक्षा जर आपण स्वतः गाणं जेव्हा म्हणतो, गरजेचं नाही आहे की आपला आवाज खूप सुंदर असायला पाहिजे, आपल्याला खूप तालासुरात वगैरे आलेला असायला पाहिजे. आपण आपल्यासाठी गातो म्हणजे आपण खूप फ्रेश असतो. आणि तुम्ही स्वतः पण हे ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा आपण खुश असतो तेव्हा आपण गाणं गुणगुणतो, आनंदात ते गाणं गुणगुणतो. तसंच ते गाणं मुद्दामून गुणगुणा की तुम्ही आनंदी व्हाल. तेव्हा म्युझिक हे आपलं डोपामाइन सिक्रेट करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो नक्की म्युझिक ऐका. त्यानंतर आहे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस हे सुद्धा सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता. बरेचदा आपण काय झालं, त्याने मला मदत केली तर केली, सगळेच करतात, नाही. त्याबद्दल ग्रॅटिट्यूड करा. रोज 3-4 काय पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला आज डेमध्ये झालेल्या आहे हे रात्री तुम्ही लिहून काढा, दिवसभरात लिहून काढा. पण ॲट एंड मी रात्री याच्यासाठी म्हणते की झोपण्याच्या आधी लिहून काढा. कारण त्या दिवसभरात काय झालं आहे आणि कोणत्या छान पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत, तर 3 पॉझिटिव्ह गोष्टी काढा आणि ज्यामुळे त्या झाल्या आहेत त्याच्याबद्दल आभार माना. त्यालाच आपण ग्रॅटिट्यूड असं म्हणतो. थँक्स म्हणा. मग त्या छोट्या छोट्या असू द्या. कुणी तुम्हाला स्कूलमध्ये लिहायसाठी पेन दिला तर म्हणा, कुणी तुम्हाला एखादी भाजी आणून दिली त्याबद्दल म्हणा, कुणी तुम्हाला स्माईल दिलं, तुमच्या मुलाने तुम्हाला आलिंगन दिलं आहे तर त्याबद्दल थँक्स म्हणा. तुमच्या सासूनी तुमच्यासाठी काहीतरी छोटंसं गिफ्ट आणलं किंवा तुम्ही भाजी केली आहे, ती भाजी खूप छान झाली म्हटलं नवऱ्याने,
तुम्ही त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की मी जे केलं आहे त्याबद्दल त्यांनी मला थँक्स म्हटलं, आणि हे एक पॉझिटिव्ह आहे. सो ग्रॅटिट्यूड जर तुम्ही केलं तर त्यासारखं समाधान नाही, आणि त्यामुळे डोपामाइन खूप छान पद्धतीने सिक्रेट होतो आणि तुम्ही आनंदी राहता. लास्ट बट नॉट अ लिस्ट, आपला मोबाईल, सगळे डिजिटल गॅजेट्स जे आपण सगळे वापरतो, आपला मोबाईल आहे, टी व्ही आहे, ते झोपण्याच्या 1 तास आधी बंद करा. त्यानंतर झोप खूप महत्त्वाची आहे. झोपणं आपल्या बॉडीला हील करतं, त्यामुळे 7 ते 8 तास झोप खूप मस्ट आहे. कमीत कमी 7 तास तरी झोपण्याचा प्रयत्न करा. बरेच जणांची झोप होत नाही, इन्क्लुडिंग मी सुद्धा. माझी पण 8 तास वगैरे झोप होत नाही, बट 7 ते 8 तास झोप खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीला वेळ मिळतो, आपल्या बॉडीला हील करण्यासाठी, आपल्या माइंडला हील करण्यासाठी, आपल्या बॉडीला हील करण्यासाठी. आणि सकाळी उठल्यावर बॉडी ताजेतवाणी असतो, आपला मूड फ्रेश असतो. त्याच्यामुळे 7 ते 8 झोपा. मोबाईल, टी व्ही 1 तास आधी बंद करा. आणि आपण काय बघतो, आपण काय विचार करतो, याच्यावर सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा पॉझिटिव्ह विचार करा की हां, हे छान होईल, ते छान झालं आहे, हे छान होत आहे. पॉझिटिव्ह विचार करा. हे सगळं झालं, आपण डोपामाइन सिक्रेट होतो. या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं तर डोपामाइन सिक्रेट होतं. आणि डोपामाइन हा काय आहे की आपल्याला आनंदी ठेवणारा एक हार्मोन आहे. ज्या वेळेस आपण डोपामाइन सिक्रेट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो तरच आपण आनंदी राहतो. मग कुठल्या गोष्टी करायचं टाळायचं? गॉसिपिंग मुळीच करू नका. त्यानंतर आपला ज्या काही रील्स बघतो किंवा आपण व्हिडिओज बघतो तर ते कुठले बघा, मोटिवेशनल व्हिडिओज बघा, नॉलेजेबल व्हिडिओज बघा, कॉमेडीसुद्धा बघा. पण ट्रॅजेडी, दुःखी, त्यामुळे काय होतं आपण सुद्धा दुःखी होतो आणि त्याचा पूर्णपणे आपल्यावर परिणाम होतो. आपलं त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की एखादा मूवी आहे, तो खूप ट्रॅजेडी आहे, त्याच्यात खूप दुःखी आहे, आपण पण रडतो, आपल्याला पण वाईट वाटतं, आपलं माइंड विचार करायला लागतं. सो अशा गोष्टी बघायचं टाळा, हिंसक गोष्टी बघायचं टाळा. कारण जे आपण बघतो ना तेच आपल्या डोक्यामध्ये स्टोअर होतं, आणि मग तेच आपल्या मनात विचार यायला लागतात, भीती वाटायला लागते, आणि आपण आनंदी राहू शकत नाही. सो आनंदी राहण्यासाठी मी तुम्हाला 7 ते 8 टिप्स सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा आणि आनंदी राहा. आणि हो, प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुताच इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.